तो बाहेर जो कॉलर त्यांनी बनवला होता किंवा बॉक्स बनवला होता, पण त्याचा खालचा भाग बघा तुम्ही. हा जुना रस्ता, हे दगड, खडी, कॉन्क्रीटचे तुकडे, डेब्रिस, विटाचे तुकडे, हे सगळे भरून झाडाला पोषण कुठून मिळणार? तर आजूबाजूला कॉन्क्रीट आणि 1 मीटर जो डेप्थ आहे सरफेसपासून, तिथे माती नाही आहे. पण ते ऐकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमचा पैसा पास क्लिअर होत नाही बिल जोपर्यंत आम्हाला फ्लॅट कॉन्क्रीट केलेलं दिसत नाही, की कॉन्क्रिटीकरणमुळे झाडांना त्रास होत नाही. हे फंडामेंटली फ्लॉड आहे. ज्या गोष्टींमध्ये तुमचा अभ्यास नाही तिथे तुम्ही बोलू नये. मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे आणि अशातच ठिकठिकाणी झाड पडण्याच्या दुर्घटना यांचं प्रमाण वाढलेलं आहे. 800हून अधिक झाडं ही गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये कोसळलेली होती आणि त्यामध्ये अनेक दुर्घटनासुद्धा झालेल्या आहेत. आता नेमकी ही झाडं कोसळण्यामागची काय कारणं असू शकतात, नेमकी ही झाडं का कोसळत आहेत, त्याच्यामागे नेमकं काय कारण आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत पर्यावरणाचे अभ्यासक डी स्टॅलिन सर आहेत. सर, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तुम्हाला नेमकी ह्याची काय कारणं वाटत आहेत? तुम्ही 2015 साली एक अहवालसुद्धा तयार केलेला होता. नेमकी कारणं काय वाटत आहेत? बघा, 2015चा जो अहवाल आहे तो गव्हर्नमेंटला देऊन त्याच्यावरती कारवाई झाली नाही, म्हणून आम्ही हरित लवादाकडे गेलो. माननीय हरित लवादाने आदेश पारित केलं होतं की सगळं काढा जे कॉन्क्रीट आहे. त्यावेळी काय होतं की रस्त्याला सगळं कॉन्क्रिटीकरण झालं नव्हतं, डांबरीकरण होतं आणि तरी त्या झाडाच्या भोवती त्यांनी सिमेंट भरलं होतं. ते काढायला म्हणून आम्ही आदेश काढलं होतं. त्यावेळी सरकारने 3 महिन्याचा मध्ये होणार नाही, 6 महिने लागतील असं त्यांनी एक ॲप्लिकेशन दिलं आणि 6 महिने जाऊ दे, आज 10 वर्ष झालं. पण त्या 10 वर्षामध्ये काय झालं, जिथे डांबर होतं ते काढलं आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरलं. म्हणजे जो खराब पोझिशन होता त्याच्यापेक्षाही भयंकर पोझिशनमध्ये निर्माण केलं गेलं. आता तुम्ही बघितलं इथे, तर बघा तुम्हाला समोर मी दाखवतो. हा सरफेस, हा जो पडलेला भाग, मी खाली उतरतो, मी प्रयत्न करतो, होप काय पडणार नाही कुठे. हा बाहेरचा कट्टा आहे, समजा तो बाहेर जो कॉलर त्यांनी बनवला होता किंवा बॉक्स बनवला होता, पण त्याचा खालचा भाग बघा तुम्ही. हा जुना रस्ता, हे दगड, खडी, कॉन्क्रीटचे तुकडे, डेब्रिस, विटाचे तुकडे, हे सगळे भरून झाडाला पोषण कुठून मिळणार? झाड स्वतःला सांभाळून घेण्यासाठी त्याला माती लागते. माती नाही आहे, त्याच्यामुळे मेन कारण आहे की सगळीकडे झाडं पडत आहेत. आणि वर तुम्ही बघितलं त्या बॉक्समधलं वाळू बघितलं तर हा बीच सँड आहे, समुद्र किनाऱ्याचं वाळू. ह्याच्यामध्ये एवढं ताकद नसते झाड म्हणजे धरून राहण्याचं, कारण हे पाणी खेचतो आणि सोडून देतो. ह्याच्यामुळे पाणी साठून पण राहतो. हे दुसरे कारण आहे. प्रत्येक झाडाचा एक रूट सिस्टम जो असतो तो वेगळा असतो. इथे 2 ओळीत तुम्हाला जर सांगायचं असेल तर आजूबाजूला कॉन्क्रीट आणि 1 मीटर जो डेप्थ आहे सरफेसपासून, तिथे माती नाही आहे, फार कमी माती आहे. आणि त्याच्यामध्ये डेब्रिस आणि दगड, जे काय तुम्हाला काय म्हणतात अनवॉन्टेड मटेरियल आहे तेच आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा काम होतो रस्त्याचं किंवा फुटपाथचं काम होतं, तेव्हा तुम्ही बघता की कॉन्ट्रॅक्टर येऊन पूर्ण खड्डा खोदून पूर्ण ट्रेंच करून जातो. ती सगळे माती घेऊन बाहेर टाकून देतात आणि मग त्याच्यात कॉन्क्रीट भरतात, नाले बनवतात, सगळे काम करतात. तुम्ही कधी बघितलं आहेत की माती येऊन परत भरतात? तिथे माती भरत नाही. जवळपास जे काय मिळेल भरणीचं सामान, ते डेब्रिस असो किंवा इतर वेस्ट मड असं कुठचं असेल, सुपीक माती आणून परत त्याच्यात भराव करायचं, ती पद्धतच राहिलेली नाही, कुठेही केलेलं नाही आलं. सर, मग या सगळ्यात कॉन्क्रिटीकरण होतंय, हे तुम्हाला महत्त्वाचं कारण वाटतं का? 100%. फक्त मीच नव्हे, आज मला वाटतं काही वर्तमानपत्रांमध्ये जे प्रॉपर बॉटनिस्ट, हॉर्टिकल्चरिस्ट आहेत त्यांचाही अभ्यास आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे की कॉन्क्रिटीकरणमुळे काय होतं की एकतर मुळांना स्प्रेड व्हायला पसरायला जागा नाही आणि नरिशमेंट घेणं, तो सॉईल मॉइश्चर कन्झर्वेशन, हे सगळं काही होत नाही आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की एवढ्या छोट्याशा जागेमध्ये तुम्ही मोठंसं झाड, म्हणजे एखादा फ्लॉवर पॉटमध्ये तुम्ही उभं केलं आहे ना, तसं उभं आहे हा झाड. आणि पालिकेला माहिती आहे की हे चुकलं आहे. माझं असं म्हणणं आहे की चुकलं, सर्वांकडनं चूक होते, सांगा आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं चूक झाली, तुम्ही डिफेंड करत बसू नका. मग त्याला दुरुस्ती कसं करायचं त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा. पण सर, काल एक महानगरपालिकेमध्ये पत्रकार परिषद स्वतः आयुक्तांनी घेतलेली होती, अश्विनी भिडेंनी. त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की केवळ कॉन्क्रिटीकरणामुळे वृक्ष उन्मळून पडतायत, झाडं पडतायत, ह्या घटना होत आहेत, तर त्याला केवळ कॉन्क्रिटीकरण जबाबदार आहे असं थेट म्हणता येणार नाही.
असं आयुक्त स्वतः म्हणालेल्या होत्या. मी थोडंसं त्यांचं एक छोटं पार्ट बघितलं त्यांचा इंटरव्ह्यूचा. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की झाड जो आहे तो रस्त्यावर नाही आहे, फुटपाथवर आहे. पार्शियली करेक्ट आहे. बऱ्याच ठिकाणी झाड जो आहे अर्धा फुटपाथ रस्त्यावरती असं आहे. पण फुटपाथवरती कॉन्क्रिटीकरण करायला कोणी सांगितलं तुम्हाला? कॉन्क्रीट भरायची गरज काय होती फुटपाथवर? कधीच नव्हतं. पूर्वी काय होतं, पेवर ब्लॉक ठेवले होते. माती रेती तसंच ठेवून त्याच्यावरती पेवर ब्लॉक ठेवायचं, कारण लोकांना चालायला इझी पडणार. पण त्यांनी काय केलं, आता सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीट कोबा करून त्याच्यावरती डेकोरेशन म्हणून पेवर ब्लॉक ठेवलं आहे. पाणी उतरतच नाही आहे, वृक्षांनाही त्रास आहे, ग्राउंड वॉटर रिचार्ज होत नाही आहे. पण ह्यांचं जो एक समज आहे किंवा त्यांचं अंडरस्टँडिंग आहे की कॉन्क्रिटीकरणमुळे झाडांना त्रास होत नाही, हे फंडामेंटली फ्लॉड आहे. ज्या गोष्टींमध्ये तुमचा अभ्यास नाही तिथे तुम्ही बोलू नये. तज्ज्ञांना बोलवा, त्यांना बोलायला लावा. तुम्ही अभिप्राय तसा व्यक्त करू नका. आम्ही बोलतो तर आम्ही 1.5 वर्ष अभ्यास करून तुम्हाला रिपोर्ट देऊन कोर्टात जाऊन आदेश काढून तुम्हाला बोलतो आहे आम्ही. हे तुमचं काम आम्ही करतो आहे, तुम्ही करत नाही, तुम्हाला आम्ही मदत करतो आहे. पण तुमचं जो भूमिका आहे ना, ते एक विरोधात्मक तुमचा एक ॲटिट्यूड असतो. सर, या सगळ्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा महापालिकेचा वृक्ष विभाग असेल, हे एकमेकांवरती ढकलण्याचे प्रकारसुद्धा होत आहेत. आणि आत्ताच जर आपण बघितलं तर आता प्रत्येक झाडावरती वॉर्निंग किंवा धोका असं आता महापालिकेने केलेलं आहे की निदान ते बघून तरी नागरिकांनी त्या झाडापासून अंतर ठेवून चालावं किंवा तिकडनं जर आपण जाणार असू तर निदान अंतर ठेवावं, यासाठी आता पालिकेने केलं आहे. तर केवळ सर हा एक उपाय त्यावर योग्य आहे का? दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडे. मी सांगतो, मलाही आवडत नाही एक फांदी जरी कोणी तोडलं तर, पण आता ते छाटणी करा असं मी सांगतो आहे. कारण झाड सगळंच पडणार आहे. 75-80% म्हणावा ते झाड जे आहेत ना, ते सगळं पडणारच आहे. मग लोकांवर पडून हानी पोचू नये म्हणून ते सांगतात की झाडापासून दूर राहावा. तर जबाबदारी कोणाची? हा चीफ इंजिनियर रोड्स आणि फुटपाथ जो डेव्हलपमेंट करतायत त्यांची जबाबदारी आहे. वृक्ष प्राधिकरणाची फॉल्ट एवढं फार मर्यादित आहे. हे ऐकायला पण तुम्हाला जरा धक्कादायक वाटेल. वृक्ष अधिकारी नेहमी रस्त्यावरचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना सांगतात की 1 मीटर खड्डा व्यवस्थित ठेव, माती भर, त्याच्यात व्यवस्थित सांभाळून ठेव. पण ते ऐकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमचा पैसा क्लिअर होत नाही, बिल जोपर्यंत आम्हाला फ्लॅट कॉन्क्रीट केलेलं दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी मी काम थांबवून फोन केलेला आहे वृक्ष प्राधिकरणाला, त्यांनी सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला करा, पण ते ऐकत नाही. म्हणून जबाबदारी कोणाची? 90% जबाबदारी चीफ इंजिनियर रोड्स अँड फुटपाथ जे करतात सिव्हिल वर्क्सवाले, त्यांचं जबाबदारी आहे. खरं तर एक मुद्दा असा आहे की रविवारी आपण जर बघितलं असेल की हाच तो रस्ता आहे आणि हाच तो भाग आहे की जिथं एक भलं मोठं झाड पडलेलं होतं आणि त्याच्यासोबत शेजारी जो चौथरा बांधलेला होता त्याच्या सकट ते झाड पडलेलं होतं. आणि त्याची जी कारणं आहेत ती स्टॅलिन सरांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सर, मला आणखीन एक विचारायचं आहे की या सगळ्यावर मग आता उपाय काय? कारण भविष्यात मुंबई वाढते आहे, मुंबईच्या गरजासुद्धा वाढत आहेत, त्यामुळे माणसांना राहण्यासाठी जागा ही सुद्धा मुबलक प्रमाणात खरं तर मुंबईमध्ये आता नाही असंही म्हणायची वेळ आलेली आहे. मग यामध्ये आपण जी वनसंपदा आहे, आपली वृक्षसंपदा जी आहे उरली सुरलेली, तर ती टिकवण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी आता काय उपाय असतील? मी काल पण दुसरं एक चॅनलशी बोलताना मी सुचवलं की आता झाड जर मेलं, आता समजा हे इथे झाड गेलं, हा झाड एकदम छोटा आहे, इथे तुम्ही 6 फुटाचा 6 फूट बाय 6 फूट आणि 6 फूट खोल फक्त माती भरा त्याच्यात. तिथे चांगलं 10 फुटाचं एक चांगलं रोपं आणून लावा. येणाऱ्या 5 वर्षात ते व्यवस्थित जरा वाढेल, तुम्ही त्याला व्यवस्थित पाणी दिलं तर. मग त्याला दुरुस्ती म्हणतात. हे छाटत राहायचं आणि म्हणजे काय देवाकडे प्रार्थना करा की हे पडू नये, लोकांना सांगा इथे येऊ नये. आपण एक कसं आहे की आपलं एक सिस्टम आहे देशामध्ये की वी आर ए कंट्री ऑफ बॅन्स. काही झालं तर बंदी घाला. आता कसं की झाड पडतं आहे, झाडाकडे जाऊ नका. पाऊस जास्त पडतं आहे, म्हणजे पाणी का भरतं आहे रस्त्यावरती, हे प्रश्न विचारणार नाही. नोटीस काढायचं की उद्या सुट्टी आहे, शाळांना सुट्टी दिली, तुम्ही घरी बसा. घरी कोण बसणार? ज्याला वर्क फ्रॉम होम ऑप्शन आहे, तुमचे जे डेली वर्कर्स आहेत, जे नर्सेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत किंवा तुमचे कोरिअर बॉयज आहेत, ह्या सगळ्यांना वर्क फ्रॉम होम ऑप्शन आहे का? हे काय तुम्ही बोलताय? नुसतं बॅन करून लांब राहावा, जे होईल ते देवावर विश्वास ठेवा थोडक्यात. मग आता सध्या तरी मी सांगितल्याप्रमाणे नवीन वृक्षरोपणाची गरज आहे. अख्ख्या शहराचा रस्त्याच्या बाजूला जे जंगलात उभं आहे किंवा मातीमध्ये उभं आहे त्या झाडाला हात लावायची गरज नाही आहे. तिथे फक्त पाणी साठू देऊ नका.
तेवढं ते काळजी घ्या. तर प्रॉपर पाणी ड्रेन होऊन जाईल असं करायचं आणि मोठे मोठे ते व्यवस्थित बॉक्स बनवून त्याच्यात माती पूर्णपणे भरून मग त्याच्यात रोपं लावा. आणि खाली जो प्रोफाईल आता तो आपण दाखवलं तसं खाली ह्याचा खालच्या बाजूला ह्याचा खाली तळाकडे माती पाहिजे. खाली कुठेतरी कॉन्क्रीट असेल तर उपयोग नाही. आता अडचण BMCचं मी तुम्हाला सांगतो, मी BMCच्या बाजूने पण सांगतो. ह्यांचे सगळे जे काही युटिलिटीज आहेत, केबल आहे किंवा पाईपलाईन आहे, सगळं ह्याच्यातनं जातो. मग त्याला कॉमन डक्टिंग करून त्यांनी एकच डक्ट बनवून दिलं. एकदाच कायमचं सांगायचं की ह्याच्यातनं तुम्ही खेचून घ्या तुमचे जे काही युटिलिटीज आहेत ते खोदायचं नाही. जेव्हा हे खणतात रस्ता तेव्हा मुळं तोडतात आणि तोडलं की जोडता येत नाही, त्या काय फेविस्टिक लावून जोडता येत नाही. ते वर्षानुवर्ष वाढलेले असतात. मग तो झाड कमजोर होत 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 शेवटी पडतो. आपल्यासोबत शिवाजी पार्क परिसरात अनेक वर्ष राहणारे सर वाघमारे सर आहेत. सर, तुम्ही हा परिसर बघताय आणि शिवाजी पार्क परिसरातच माहीम माटुंगा परिसरातच 15 ते 20पेक्षा अधिक झाडं एका दिवसात पडलेली आहेत आणि गेल्या वर्षभरात जेवढी पडली नाहीत तेवढी 50% झाडं एका दिवसात पडलेली आहेत असं स्वतः पालिका म्हणते आहे. कसं बघताय तुम्ही याकडे आणि तुम्हाला या बाबतीत हा परिसर कसा बदललेला जाणवतोय? सर्वात पहिल्यांदा म्हणजे एक तर धन्यवाद इथे बोलवलं मला करून दाखवल्याबद्दल. स्टॅलिन साहेबांनी आता जे सांगितलं आणि जे मत टेक्निकल दिलं ते फार अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाजी पार्कात जर म्हणाल तर पूर्वी हिरवळ होती, फार कॅनोपी म्हणतात ना, कॅनोपी होती. विविध विकास कार्यक्रमात अनेक झाडं पाडली गेली. ठीक आहे, तुम्ही रिप्लेस करा, पण रिप्लेस कुठे झाली? फार क्वचित. आणि ती दिसली पाहिजे ना, तोंडाने म्हणून कागदोपत्री सांगून होत नाही. तर ही जी झाडं लावली गेली आणि गेले काही वर्षात ते कॉन्क्रिटीकरण जे झालं आहे, फुटपाथचं झालं आहे, अमुक तमुक झालं आहे, या सगळ्यामुळे डेफिनेटली झाडांना प्रॉब्लेम आहे. आम्ही 400 झाडं इथे सर्वे केली. त्या 400 झाडांमधले जवळजवळ 70 ते 75% झाडांना कॉन्क्रिटायझेशनच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आता प्रश्न असा येतो की तुम्ही जर अजून पुढे MB राऊत रोडच्या सुरुवातीच्या भागात जर गेला तर बघितलं तर बिल्डिंगचं काम चालू असताना पाईपलाईनवाले आले आणि पाईपलाईनवाल्यांनी बघितलं ते 2 मुळं झाडाची आड येत होती. ती 2 मुळं त्यांनी छाटली. आम्ही फोटो काढले, मी म्युन्सिपालिटीच्या जॉईंट सर्वेच्या वेळेला त्यांना दिले. दुसरं म्हणजे की अनेक अशी कारणं आहेत. नुसतं कॉन्क्रिटायझेशनचं आपण चर्चा करतो पण तो तर मेजर आहे, पण त्याचबरोबर झाडांचे गळे दाबण्याचं काम रितसर चालू आहे आणि त्याला सगळं दुर्लक्ष आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे कोण वन विभाग असेल, झाडांचा विभाग असेल, अजून कुठलं पर्यावरणवाले असतील आणि इतर डिपार्टमेंटचं एकत्र येऊन त्यांनी कामं केली पाहिजेत. इथे काय होतं, एक जण येतो करतो, दुसरा येतो दुसरा करतो, तिसरा येतो तिसरा करतो, कोणाचा पायपस कोणाच्या पायात नाही. दॅट शुड नॉट हॅपन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फार महत्त्वाची म्हणजे जो कोण करणार आहे ना, आता फॉर एक्झाम्पल हे कॉन्ट्रॅक्टचे लोक आहेत, आय डोंट नो एनी वन ऑफ देम इज क्वालिफाईड लोक जे आहेत ना त्यांचा सल्ला घ्या. मी जर तुम्ही म्हणालात अधिकारात आहेत आणि मला म्हणालात किल्वरला बदाम म्हण, मी म्हणणार नाही, कारण किल्वर हा किल्वर आहे, बदाम हा बदाम आहे. पण तुम्ही जर काही कॅमोफ्लेज करून इन्फोर्स करत असाल तर दॅट इज नॉट करेक्ट. तर हा परिसर सगळा शिवाजी पार्कचा हळूहळू आम्ही बघतो आहे आणि अनेक बाकीच्या पर्यावरणाच्या संबंधित इश्यू पण आहेत तिकडे, लाल मातीचा वगैरे. पण झाडांच्या बाबत मात्र डेफिनेटली गेल्या काही वर्षात फार हानी झालेली आहे आणि त्याचा परिणाम आज ना उद्या पुढच्या पिढीवर नक्कीच होणार आहे. पर्यावरणाची हानी होतीये आणि त्याचा परिणाम हा पुढल्या पिढीवर नक्कीच होणार आहे असं सुद्धा मत शिवाजी पार्कमधल्या रहिवाशांनी व्यक्त केलं. तर स्टॅलिन सर आपल्यासोबत होते तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 6 फुटांपर्यंत ही कोणतंही झाड लावताना माती असणं गरजेचं आहे, कारण मुळं जी आहेत ती मजबूत आणि सक्षम होणं तेवढंच गरजेचं आहे. एकीकडे आपण म्हणतो की वृक्षसंपदा ही खूप महत्त्वाची असते आणि ती असणंही गरजेचं आहे. तर आता भविष्यात महानगरपालिका ह्या सगळ्या उपाययोजनांचा नेमका कशा पद्धतीनं विचार करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि मुंबईत होणाऱ्या ह्या झाड पडण्याच्या दुर्घटनेमध्ये आणखीन कोणी जखमी होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रयत्न करते, मात्र ज्या पद्धतीने प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न कुठेतरी होत नाही आहेत असं सुद्धा ह्या पर्यावरण अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिका या सगळ्याचा नेमका कसा विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन अक्षय जाधवसह निधी पेडणेकर, लोकमत, मुंबई.